हॅलो, या ठिकाणी पलंगाचं आगमन होतंय. विनंती राहील मध्ये जे उभे आहेत त्यांनी थोडं बाजूला सरकायचंय, पलंगाला वाट करून द्यायची आहे. आणि या सर्व भाविक भक्तांचे तिळवंतिरी समाजातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. या ठिकाणी प्रथमतः पलंगाची स्थापना होईल, त्यानंतर आरती होईल आणि नंतर दर्शनासाठी हा पलंग खुला केला जाईल. विनंती राहील मध्ये जे उभे त्यांना विनंती राहील आपण जरा बाजूला सरकायचंय, पलंगाला वाट करून द्यायची. या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे ज्या भाविकाला या ठिकाणी विनंती राहील पलंगाला आई तुळजा भवानीचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि सर्वांना विनंती राहील या ठिकाणी आपण वातावरणामध्ये नारायणगाव या ठिकाणी आई तुळजा भवानीचं पलंगाचं प्रस्थान या ठिकाणी झाले. खरं तर संपूर्ण नारायणगाव हे रोषणाईने नटले आणि सजले. आधीला सुंदर अशी लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तेव्हा समाज नारायणगावचा लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट असेल, लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था असेल आणि समस्त गावाचं नारायणगाव वरवणी असेल, त्यांच्या माध्यमातून आला पलंगोत्सव सोहळा मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात साजरा होतो. खरं तर विशाल भंडारा, त्या विशाल भंडाऱ्याचं या 36वे वर्ष. हा पलंग यादव काळापासून चालू झालेला आहे आणि आता या पलंगाच्या विशाल भंडाऱ्याकरता 36वे वर्ष आहे. 500 किलोपासून प्रसाद सुरू केला आणि आज हा प्रसाद बोलता बोलता 5555 किलोचा महाप्रसाद झाला. आजची ही रांग जर आपण बघितली तर हनुमान मंदिरापर्यंत ही रांग त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि तिथपासून हा गर्दीचा अलॉट गर्दी या ठिकाणी होती. जवळजवळ आज 25 ते 30 हजार भाविकांनी आज या देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलंय. आज या ठिकाणी जो लापशी भाज्या असेल, गुळ असेल, ते असेल, खूप असेल, काजू आणि मुलुके असतील, त्याचं संपूर्ण अशा पद्धतीचं नियोजन केलं समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या दिमाखात या ठिकाणी केले. समाजाचे सन्माननीय अध्यक्ष महेशदादा वादळे असतील, सन्माननीय प्रभूशेठ कसबे असेल, त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टी मंडळ असेल, सर्व कार्यकर्ते असेल, त्यांच्या अथक प्रयत्नातून आजचा उत्सव सगळ्या मोठ्या भव्य देवानी दिवस सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. खरं तर नारायणगावला हा एकच दिवस मुक्कामाचा असतो. 5 वाजता या ठिकाणी हा पलंग येतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे या पलंगाचं पुन्हा प्रस्थान होतंय. परंतु तितक्या वेळेस सुद्धा समस्त ग्रामस्थ मंडळांनी समाजाच्या माध्यमातून हा उत्सव सोहळा अतिशय नीटनेटक्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर या उत्सवाची अतिशय सुंदर अशी लाइटिंग जर कुणी करत असेल ते आरोग्य लाईटचे आमचे मालक सन्माननीय आनंदजी दळवी, तर आमच्या समाजाचा एक हिरा आहे. खरं तर आनंद दळवी यांच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये रोषणाई होत असताना ही रोषणाई पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी येत असतात आणि या पलंग सोहळ्याचं दर्शन या ठिकाणी घेत असतात. अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी येत असतात आणि आपले श्रद्धा या ठिकाणी अर्पण करतात. त्यामध्ये आमचे अस्मिताबाई पटेल असेल, अमरजी भागवत असेल, किशोरभाऊ वरवे असतील, किशोरजी वरवे असतील, किरणभाऊ वळसे असतील, रवींद्र कोल्हे असतील, रवींद्र पाटेसर असतील, असे अनेक पत्रकार आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून सचिन रेड्डेसर असतील, ही सर्व मंडळी सातत्याने या पलंग उत्सवाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात
आणि या गर्दीचा आलोट गर्दी या ठिकाणी येत असते. आपल्या सर्वांना खूप धन्यवाद द्यावा लागेल. आपण सर्वजण या ठिकाणी येऊन अतिशय शांततेने या ठिकाणी दर्शन घेत असतात. हे दर्शन सोहळा घेऊन खरं तर आपण तुळजापूरला जात असताना या ठिकाणी मगाशी महाआरती झाली. या महाआरतीला जवळजवळ 25 ते 30,000 भाविक या ठिकाणी महाआरतीसाठी पोहोचवते. त्यांच्या ग्रामपंचायत आरोग्याचे आदरणीय बाबूभाऊ पाटील, त्यांची ग्रामाची सर्व टीम असेल, विठ्ठलबाई काळोबा देवस्थानचे सर्व संचालक मंडळ असेल आणि ग्रामस्थ मंडळ असेल, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा महाआरतीचा सोहळा मगाशी या ठिकाणी संपूर्ण झालाय. खरं तर आपण तुळजापूरला जाण्याचं भाग्य आपल्यामध्ये काही नसतं आणि अनेकांना वाटतं आपण तुळजापूरच्या देवीपासून वंचित राहिलो आणि म्हणून देवी स्वतः नारायणगावमध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी दर्शन घेते आणि म्हणून या देवीच्या आम्ही सर्वांनी विनंती करतो आणि आमच्या सर्वांचं, आमच्या भाविकांचं आरोग्य निरोगी राहू दे अशा प्रकारची विनंती आम्ही देवीच्या करतो. आणि हा उत्सव उत्तरोत्तर भव्य अशा प्रमाणात वाढो, चंद्र सूर्य असेपर्यंत हा उत्सव सोहळा संपन्न राहावा अशा प्रकारची देवीच्या विनंती. आई तुळजाभवानी माते की जय. तुळजापूर भवानी माते की जय. बोल भवानी माते की जय.